update. 4 options. 1 for student name, 2 for mobile number, 3 for address, 4 for total marks. म्हणजे इथे काय होईल, तुम्ही जरी एंटायर ऑब्जेक्ट फेच केला डेटाबेस कडून, आपण फक्त तेवढं एकच रेकॉर्ड मॉडिफाय करणार, बाकीचे रेकॉर्ड्स मॉडिफाय आपण करणार नाही. समजलं अपडेशनचं? सो हाऊ टू परफॉर्म अपडेट ऑपरेशन. Go to the database. Okay, एक मिनिट. ऋषिकेश, स्वप्नील, येस सर. स्क्रीन दिसते व्यवस्थित? आवाज येतोय? हो सर. ओके. नाव डेटाबेसला कनेक्ट केला आपण. ओके. यश आलता ना सकाळी? यश गेला तर त्याला बांधून ठेवायला पाहिजे. डेटाबेस कोणता घेतला आपण? EMPGP, स्टुडंट MGT. एकच मिनिट आपण स्टुडिओ EMP_console crew. हेच ना? एम्प्लॉईज होता ना निलामतचा? स्टुडंट होता ना? बहुतेक स्टुडंट. हा, स्टुडंट मॅनेजमेंट डेमो. बरोबर. तो तोच गायब होऊन गेलेला आहे नेहा. स्टुडंट मॅनेजमेंट डेमो, स्टुडंट मॅनेजमेंट डेटा मॉडेल, स्टुडंट MGT. सो यामध्ये आपण हे 3 टेबल क्रिएट केले. त्यात आता लॉगिन टेबल आपल्याला अपडेट करायचं आहे. ओके. सो फर्स्ट सिलेक्ट रेकॉर्ड्स. आता आपल्याकडे एवढे रेकॉर्ड्स आहेत. त्यामध्ये आपल्याकडे लॉगिन ID, युजर नेम, पासवर्ड, इज ऍक्टिव्ह असे 4 कॉलम्स आपल्याकडे प्रत्येक रो मध्ये अवेलेबल आहेत. यातला जो प्रायमरी की वाला कॉलम आहे ऑटो इम्प्लिमेंट वाला, तो सोडून तुम्ही बाकीचे कोणतेही रेकॉर्ड्स मॉडिफाय करू शकता, चेंज करू शकता. जर तो चेंज करायला गेला तर प्रॉब्लेम येऊन जाईल. समजतोय? मग सो तुम्हाला युजर नेम बदला असेल, यू कॅन चेंज युजर नेम. तुम्हाला पासवर्ड बदला असेल तर पासवर्ड चेंज करा. इज ऍक्टिव्ह सध्या नल व्हॅल्यू आहे, पण समजा एखाद्याने अकाउंट डिलीट केला असेल तर आपण इज ऍक्टिव्ह फॉल्स करणार. फॉल्स असेल तर त्याला लॉग इन करायला आपल्याला द्यायचं नाहीये, असं आपल्याला मेकॅनिझम करता येतं. ओके. सो आपल्याला हा जो ABCD आहे आणि ABCD 1 2 3 याचा पहिल्यांदा पासवर्ड चेंज करायचा आहे, फक्त ओनली पासवर्ड. त्याच्यानंतर दोन्ही पण मॉडिफाय करायला आपण बघूया. सो गो टू प्रोजेक्ट, गो टू लॉग इन. आता आपण क्रूड ऑपरेशन क्रिएट, देन अपडेट, डिलीट, सिलेक्ट सगळं ऑपरेशन लॉग इन वर करतोय. तुम्हाला काय करायचंय, वेगवेगळे मॉड्यूल डिसाईड करून त्या मॉड्यूलचे क्रूड ऑपरेशन त्या क्लास फाईल मध्ये करायचे. आता मला लॉग इन बद्दल करायचंय, ह्या login.cs फाईल मध्येच मी त्याचं पूर्ण क्रूड ऑपरेशन करेन. मग आता त्याच्यानंतर स्टुडंटचा आहे. स्टुडंट अकाउंट साठी मी काय करेन, student.cs नावाची फाईल बनवेन. त्याच्यात सगळं स्टुडंटच्या रिलेटेडच क्रूड ऑपरेशन बनवेन. ऍड अ स्टुडंट, रिमूव्ह स्टुडंट, अपडेट स्टुडंट, then search student, search all student or search single student. असं डिफरंट तुम्ही ऑपरेशन्स करणार आहे, मेथड्स देणार आहे एका क्लासच्या अंतर. ह्या मेथड काय रिप्रेझेंट करतील, क्रूड ऑपरेशनला. समजतोय? सगळेच क्रूड ऑपरेशन तुम्ही एकाच ठिकाणी कंबाईन नाही करायचं का, तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे. स्टुडंटच्या रिलेटेड मला अपडेटची मला कोड बघायचा आहे,
मी काय करेन, गो टू द सोल्युशन एक्सप्लोरर. याच्यात काय करणार, जे आपल्याकडे क्लासेस आहेत त्यातला फक्त स्टुडंट डॉट CS क्लास बघेन मी. त्याच्यात मला स्टुडंटचे सगळे स्क्रूड ऑपरेशन मिळून जातील. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट सगळेच. लॉग इनचं तिथे काहीच नाही मिळणार. लॉग इन डॉट CS मध्ये फक्त लॉग इनचे स्क्रूड ऑपरेशन मिळतील. ह्याच्याने काय होईल, तुम्हाला स्टडी करताना किंवा मॉडिफिकेशन करताना, चेंजेस करताना प्रोजेक्टमध्ये अचानकच काहीतरी चेंज आला. फॉर एक्झाम्पल, इज ऍक्टिव्ह कॉलम सध्या आपण वापरत नाही, पण अचानकच कस्टमर कडून रिक्वायरमेंट आली की अकाउंट क्रिएट करताना बाय डिफॉल्ट इज ऍक्टिव्ह फॉल्स पाहिजे, आणि ऍडमिन जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत तो युजर लॉग इन नाही करू शकणार. अशी रिक्वायरमेंट अचानकच बदलली. मला सगळा कोड बघत बसण्यापेक्षा मला माहिती आहे की लॉग इनच्या रिलेटेड मला काहीतरी ऑपरेशन करायचंय, मॉडिफिकेशन करायचे, काहीतरी ऑपरेशन करायचंय. आय विल गो टू द लॉग इन डॉट CS फाईल. समजतोय वाय वी आर सेपरेटिंग लॉजिक टू अवॉइड कॉम्प्लेक्सिटी. हेच रिझन आहे MVC शिकण्याबाबत. समजतोय. सो त्यासाठी आपण काय केलं, लॉग इन मध्ये गेलो. आता इथं आपल्याला अपडेट करायची क्वेरी लिहायची. अपडेट्स केले आपण लास्ट टाइम ना. हा, एंटर न्यू युजर आयडी पासवर्ड केलेला आपण अपडेट. आता डिलीटचा बघू आपण. डिलीट ऑपरेशन. डिलीट record, delete login setting. So public void delete login. आता इथं आपण दोन्ही वेळी डिलीट करून आलोय. कोणत्या वेळी, डायरेक्ट ऍक्च्युअली रेकॉर्ड डिलीट करून टाकणार. दुसरं, इज ऍक्टिव्ह, instead of delete operation we will modify that value is active to false. Okay, now delete login. पहिल्यांदा काय घेणार आपण, युजर आयडी आणि पासवर्ड युजर कडून ऍक्सेप्ट करून घेणार. आता जर त्याने लॉग इन केला असेल आणि त्याला स्वतःच अकाउंट डिलीट करायचं असेल, परत पासवर्ड मागायची मला समजा गरज नसेल. दोन सिच्युएशन होऊ शकतात. मे बी काय झालं, तुमचा अकाउंट तुम्ही लॉग इन करून बाहेर गेला, थोडं जर एखाद्याला वाटलं की मला डिलीट करू नका त्याचं अकाउंट, आय विल सिलेक्ट चॉईस डिलीट अकाउंट. डिलीट होऊन जाईल, त्याला काहीच करता येणार नाही. मग ह्यासाठी सिक्युरिटी एक्स्ट्रा ऍड करायला आपण परत जरी लॉग इन केला असला, परत आणखीन एकदा लॉग इन किंवा एंटर पासवर्ड. आता जर पासवर्ड करेक्ट टाकला याचा अर्थ तोच पर्सन अकाउंट डिलीट किंवा करतोय. जर पासवर्ड चुकीचा आला याचा अर्थ दुसराच कोणीतरी अकाउंट डिलीट करायचा प्रयत्न करतोय. आता डिलीट करायला दोन युजर्स आपल्याकडे, एक तो स्वतः, दुसरा ऍडमिन. ऍडमिनला पासवर्ड बघायची गरज नाही, तो काय करेल, डायरेक्ट सिलेक्ट करेल, खटखट डिलीट करून टाकेल. ओके, सो इथं आपण डिलीट लॉग इन बाय युजर अँड कॉपी डिलीट लॉग इन बाय ऍडमिन. असे मी दोन मेथड्स मुद्दाम थोडे वेगळा लिहितोय. यातला 95% कोड सेम आहे और 99% सेम आणलं चालेल. फक्त 1% काय चेंज होतोय तो आपण डिस्कस करू. ओके, सो डिलीट लॉग इन बाय युजर. मग आपण काय केलं इथं, स्ट्रिंग यू नेम स्ट्रिंग पास, दोन व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतले. कन्सोल डॉट राईट लाईन एंटर युजर नेम अँड युजर नेम नव्हतं आपण इथं, हा युजर नेम अँड पासवर्ड. पासवर्ड यू नेम इक्वल टू console dot read पासवर्डच्या समोर सेमीकोलन मिसिंग. पास इक्वल टू console dot read सेव्ह. यात काय कोण डाऊट आहे का, इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला पहिल्यांदा काय होईल, फर्स्ट स्टेप, हा जो ऑब्जेक्ट आहे आपला EDMX वाला क्लास, त्याचा ऑब्जेक्ट इथे खाली यूज करायचा आहे. ऑब्जेक्टचं नाव काय आहे, DPO. आता आपल्याला अकाउंट डिलीट करायचं आहे. सो पहिल्यांदा काय करणार आपण, हा युजर नेम आणि पासवर्ड मॅच होणारा रेकॉर्ड डेटाबेस मधून फेच करून घ्यायचा.
रिझन काय आहे? सी डीबीओ डॉट लॉगिन्स डॉट रिमूव्ह नावाची एक मेथड आहे आपल्याकडे. दोन आहेत, रिमूव्ह अँड रिमूव्ह रेंज. मला एक सिंगल रेकॉर्ड डिलीट करायचं आहे, आय विल यूज रिमूव्ह. मला मल्टिपल रेकॉर्ड्स एकदमच डिलीट करायचे आहेत, आय विल यूज रिमूव्ह रेंज. या रिमूव्ह रेंजला काय करावं लागेल? मला एक लिस्ट द्यावं लागेल. तो काय करेल, लिस्टमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे वन बाय वन चेक करेल, रिमूव्ह करून टाकेल, चेक करेल, रिमूव्ह करेल. म्हणजे बल्क मध्ये मला रिमूव्ह करायला चान्स मिळून जाईल. सो आय विल यूज रिमूव्ह. ही मेथड काय मागते बघा, काय मागते? लॉगिन क्लासचा ऑब्जेक्ट मागते. मग ज्या ऑब्जेक्टचा आयडी मॅच होईल त्याचे रेकॉर्ड्स डिलीट होतील. समजतोय? मग इथे आपल्याला काय करावं लागेल? पहिला हा युजर आयडी आणि पासवर्ड मॅच होणारा ऑब्जेक्ट डेटाबेस मधून काढून घ्यावा लागेल आणि मग मी रिमूव्हला तो ऑब्जेक्ट पास करेल. समजलं? सी सो फॉर धिस पर्पज व्हॉट वी डिड, व्हेअर लॉग. तर व्हेअर मी मुद्दाम का दिलाय? आता येणारा डेटा कुठल्या टाईपचा आहे मला कन्फर्म माहित नाहीये. सो वी यूज दॅट व्हेअर डेटा टाईप इक्वल टू डीबीओ डॉट. आता इथे आपल्याला लिंक्यूचे एक मेथड वापरायला लागेल. आता लिंक्यूचे आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. फर्स्ट ऑर डिफॉल्ट आहे, व्हेअर आहे, त्यासारख्या मेथड्स तुम्ही वापरू शकता. सो इथे आपण परत फर्स्ट डीबीओ डॉट लॉगिन डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट. जर एखाद्याला वाटलं व्हेअर वापरायचे, यू कॅन यूज व्हेअर ऑल्सो. व्हेअर लॅम्बडा एक्सप्रेशन एक्स एरो एक्स डॉट युजर नेम इज डबल इक्वल टू यू नेम and sorry this type of and काय x dot password is double equal to password. पण हा where clause आपल्याला काय करतोय, आय क्युरेबल टाइपचा देतोय. म्हणजे मे बी हा सिंगल रेकॉर्ड देईल किंवा मे बी मल्टिपल रेकॉर्ड देईल. तर ह्या केस मध्ये लॉगिनला एकच असणार आहे कन्फर्म आपल्याला, पण पॉसिबिलिटी आहे. म्हणून मला काय करावं लागेल, याला फर्स्ट ऑर डिफॉल्ट ने परत पहिला वाला घ्यावा लागेल. समजलं ना? आता इथं आपल्याला पॉसिबिलिटी काय आहे, एक तर ऑब्जेक्ट याची शक्यता आहे किंवा नल व्हॅल्यू याची पॉसिबिलिटी आहे. मग आपण काय केलं, चेक केला. इफ लॉग इज नॉट इक्वल टू नल, जर नल असेल आपण काय मेसेज देणार, कन्सोल डॉट राईट लाईन invalid username or password slash n unable to delete delete account. ओके. पण जर लॉग मध्ये ऑब्जेक्ट आहेच तर मी काय करणार, आय विल यूज धिस टेक्निक. ही काय आहे, डीबीओ डॉट आपला टेबल कोणता आहे, लॉगिन्स डॉट रिमूव्ह इन ब्रॅकेट लॉग. समजलं? आता ऑटोमॅटिक तो रिमूव्ह होऊन जाईल. कुठून? डेटाबेस कडनं नाही. डेटाबेस कडून जो फेच केलेला डेटा आहे तो डेटा सेट मध्ये माझ्या क्लायंटच्या मशीनवर राहत असतो. जोपर्यंत मी सेव्ह चेंजेस करत नाही, रेकॉर्ड परमनंटली डिलीट नाही होणार. सो आय विल यूज अगेन n इक्वल टू सेव्ह चेंजेस. आणि मग जर n ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, याचा अर्थ काय, रेकॉर्ड अफेक्टेड, रेकॉर्ड डिलीटेड आहे. सो कन्सोल डॉट राईट लाईन लॉगिन डिटेल्स deleted successfully. Okay, otherwise unable to delete record. आता इथे इनव्हॅलिड येणार नाही. का पण येणार नाही? कारण जर इनव्हॅलिड असता तर तो एल्स कडून काय केला असता, इथूनच तो डायरेक्ट एल्स कडे गेला असता. बरोबर आहे? इथे आत आलाय सेव्ह चेंजेस करायला, त्याचा अर्थ शुअर काय आहे, आपला ऑब्जेक्ट आलेला आहे. आता ऑब्जेक्ट शुअरली आलेला आहे, कोण आले, कोण आले, रेकॉर्ड आलेला आहे. व्हॉट इट मीन्स, आपण
एक्झिक्युशन करायला, रिमूव्ह करायला तो ट्राय केलेला आहे. पण पॉसिबिलिटी काय असते, समटाईम माय टेबल इज अ रीड ओनली. आय एम नॉट अलाउइंग एनीवन टू रिमूव्ह ऑर डिलीट दॅट रेकॉर्ड. आपण तिथं कन्स्ट्रेंट टाकलेले आहेत, प्रिव्हिलेज टाकलेले आहेत. समजतोय? अशा केसमध्ये काय होईल, रेकॉर्ड डिलीटच नाही होणार. कंटेंट तर मॅच होत आहे पण डिलीट करू शकत नाही तो. तिथं आपण रोल बॅक ठेवलेला आहे फॉर एक्झाम्पल. समजतोय? सो अशा केसमध्ये रेकॉर्ड जाणारच नाही. आहे रेकॉर्ड पण डिलीट करायला परमिशन नाही. समजलं? सो अनेबल टू डिलीट. अरे नाउ वी विल ट्राय इट विल वर्क ऑर नॉट. आपल्या मेथडचं नाव काय आहे? डिलीट बाय. सो डिलीट लॉग इन बाय युजर्स. हे मेथड कुठल्या क्लासमध्ये? लॉग इन क्लास. सो directly jump to the this switch. आता आपल्याला काय सांगितलं इथं, रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. 1 2 साइन अप, देन console डॉट राईट लाईन, 3 अपडेट आहे. अपडेटच्या ऐवजी आपण काय केलं इथं 4 फॉर डिलीट लॉग इन असा जॉब आहे. आता इथं मी पूर्ण डिटेल मध्ये कंबाईन मिक्स करत नाही, फक्त डिलीट लॉग इन. नाव सेव्ह. तेवढं छान बरं. दरवाजा लावून घेतला की आवाज येत नाही त्यांचा, आवाज काही येत नाही. ओके, बारीक एकदम आवाज येत नाही, जास्त काय येत नाही. डिस्टर्ब होत नाही, काय नाही. सर खूप दिवसांनी आले करते. सो आपण कुठली केस घेतली? 4 नंबर. सो गो टू केस नंबर 4 आणि 3 घेतला आपण 5 च्या वर घेऊ. केस 4 ब्रेक. जनरली हा प्रॉपरली बिहेव करेल, पण प्रॉपरली 2 नंतर 3, 3 नंतर 4 ठेवा. तुम्हाला अंडरस्टँड करायला, चेक करताना त्रास नाही होणार. ओके, नाव 4 नंबर काय आपल्याला lg डॉट डिलीट बाय यूजर. सेव्ह. फर्स्ट रन करून बघूया, त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप चेक करू. आता आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे, एबीसीडी वाला रेकॉर्ड मला डिलीट करायचा आहे. युजर नेम काय आहे? एबीसीडी. पासवर्ड काय आहे? एबीसीडी. फोर डिलीट लॉग इन. आता मी स्ट्रेट फॉरवर्ड डिलीट करतोय. मला तुम्ही आयडिया सांगा, जर मी लॉग इन केला असेल तर मला फक्त माझंच लॉग इन डिलीट करता आला पाहिजे. दुसऱ्याचा युजर आयडी पासवर्ड जरी मला माहित असला, तो मला डिलीट नाही करता आला पाहिजे. त्याची आयडिया तुम्ही सांगा. म्हणजे एक लॉजिक सांगा, बघू आपण डिस्कस करू नंतर. फर्स्ट इंटर युजर नेम पासवर्ड ABCD @1 2 3. बरोबर आहे ना? नाव सी तो चेक करतोय, रिमूव्ह करतोय, लॉग इन डिटेल्स डिलीटेड. आता इथे जर मी लॉग इन करायचा ट्राय केला, 1 ABCD @1 2 युजर आयडी पासवर्ड. नाव 6 एक्झिट. आता इथे आपल्याकडे अगेन सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट. प्रवीण आणि ऍडमिन 2 राहिले. नाव गो बॅक हिअर. आता मला ह्या मेथडवर जम्प मारायचा आहे. कसं करणार आपण? लास्ट टाइम सांगितलं तुम्हाला शॉर्टकट. विंडोज नाही, कंट्रोल की दाबून राहायची. कर्सर इथे घेऊन गेल्यावर हँडचा आयकॉन येऊन जाईल, आयकॉन बदलेल. जर कंट्रोल की काढली मी, हा नॉर्मलीच काम करेल. सो कंट्रोल की दाबून धरली, डिलीट लॉग इन बाय युजर, डायरेक्ट तिथे जम्प करायचा. हा जो माझा टाइम स्पॅन आहे ना, हा टाइम स्पॅन जेवढा कमी करचाल तेवढा तुमच्या लॉजिकवर फोकस करायला तुम्हाला जास्त वेळ मिळेल. नाहीतर ह्या टाइम स्पॅन वरून इथून मी सर्च करणार, ते फाईल ओपन करणार, त्या फाईलमध्ये त्या लोकेशनला जाणार, याला वेळ जाईल. आणि याच्यामध्ये तुमच्या ब्रेनमध्ये जे काही कॅल्क्युलेशन चालू असतात, ते कॅल्क्युलेशन्सला प्रॉब्लेम होतात. कारण तिथं आपल्याला वेट करायला ब्रेन परमिशन देत नसतो. सो जनरली शॉर्टकट यूज करा. नाव इथं आलो आपण
आणि put one breakpoint anywhere. Now save and execute again project. आता बुक काय करतो. Then 4 इथं आला तो F11 username ABCD F11 पासवर्ड ABCD@123. आता मी मुद्दाम जो डिलीट केलेला आहे तोच परत डिलीट करायचा प्रयत्न करणार आहे. सो पहिल्यांदा काय होईल, सर्च मध्ये सला सापडणार नाही ऑब्जेक्ट, नर्ज मिळून जाईल. ओके, सो F11 सॉरी एंटर की चेक करा युनेम मध्ये रेकॉर्ड प्रॉपर आलाय का. ABCD आलाय, पासवर्ड मध्ये ABCD@123. म्हणजे तुम्ही जे काही इनपुट करताय, टाईप करताय त्या व्हॅल्यूज तुमच्या व्हेरिएबल मध्ये आल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याचशा कॅन्डिडेट म्हणजे तुमच्या सिनियर मध्ये हा इश्यू झाला मगाशी सकाळी, डेटा प्रॉपर येतोय पण व्हेरिएबल्स आणि वेगळे घेतले, टेबल मधल्या कॉलमची नावं वेगळे आहेत, इथे तुम्ही वेगळं काम करताय, त्यावेळेस ऍक्च्युअल ऑपरेशन परफॉर्म नाही होणार. हा कोड तुमचा 100% करेक्ट आहे तरी त्याला व्हॅल्यू नाहीये जर ऑपरेशन प्रॉपर होत नसेल तर. समजतोय. आता मग युजर नेम पासवर्डच माझा करेक्टली स्टोअर नाही होत आणि मी कितीही करेक्ट कोड लिहिला आउटपुट मिळेल का. सो मला स्टेप बाय स्टेप बघावं लागेल. येस, व्हॅल्यू प्रॉपरली आली आहे. प्रेस F11 त्याने सर्चिंग केला आणि ट्राय करत होतो की ऑब्जेक्ट मिळतो का नाही. सो ही विल स्टोअर दॅट व्हॅल्यू. आता काय झालं, येलोजी मध्ये नल आलाय कारण ABCD आणि ABCD@123 ह्या व्हॅल्यूज डेटाबेस मध्ये आपल्या नाहीच आहेत, म्हणजे ते रेकॉर्ड डिलीट करणं पॉसिबलच नाही. सो ही विल डायरेक्टली जम्प टू L सेक्शन. माझा L सेक्शन पण प्रॉपरली वर्क केलं. समजलं. कंटिन्यू. परत मी सेमच ऑपरेशन केलं 4. परत तो इथं आला. आता मला काय करायचंय, प्रवीण@123 हे रेकॉर्ड डिलीट करायचंय. सो F11 प्रवीण@123 इथं आलो. आता प्रवीण@123 आता लॉगला F11 केला. हा सर्च करेल आणि तुम्हाला इथं प्रोव्हाइड करेल. मग अशी नल होता, आता इथं मात्र युजर आयडी पासवर्ड आणि त्याचा आयडी पण बरोबर आला बघा 2. आणि मग त्याने रिमूव्ह करायला सुरुवात केली. रिमूव्ह केला आणि सेव्ह चेंजेस न सेव्ह केल्यावर मला एनमध्ये काय व्हॅल्यू मिळाली 1. म्हणजे माझा एक रेकॉर्ड डेटाबेस मधनं रिमूव्ह झाले. देन मेसेज गेट प्रिंटेड, लॉगिन डिटेल्स डिलीटेड सक्सेसफुली, and then F11 end of 6 exit. हे समजलं रिमूव्ह कसं काम करताय. सो चारी क्रूड ऑपरेशन आपण बघितले, इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट. आता इथे मला काय करायचंय, लॉगिन मी करणार आहे, त्याशिवाय मला डिलीटचं ऑपरेशन मिळणार नाही. ओके, आणि डिलीट फक्त मला माझं अकाउंट करता आलं पाहिजे. दुसऱ्याचं माहित असलं तरी पण मला डिलीट नाही करता आला पाहिजे. मग काय करावं लागेल, कन्फर्म करायला फोन नंबर मला याचा युजर आयडी पण माहिती आहे, पासवर्ड पण माहिती आहे, कन्फर्म माहिती आहे मला, असं ऍज्युम करून मी. आणि पण लॉग इन करताना मी माझ्या अकाउंटवर लॉग इन केलेलं आहे. मग डिव्हाइस वेगवेगळे असतील का. सध्या कन्सोल बेसवर आपण बघतोय त्यामुळे एकच डिव्हाइस ऍज्युम करू. डिव्हाइसचा काही संबंध नाही आहे. आता लॉग इन केलंय मी, बरोबर आहे, लॉग इन सक्सेसफुल झालंय. मग त्यासाठी आपण काय केलं, एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतलेला आहे, कोणता, इज लॉग्ड इन नावाचा. सेम याच्या बरोबर काय करा, एक स्ट्रिंग युनेम नावाचा. ओके, आफ्टर लॉग इन सक्सेसफुल पुट दॅट युनेम इन that uname variable, username in a uname variable. कुठे आहे लॉगिनचा 1 इथे. ओके, आता इथं मला यामध्ये युनेम मध्ये डेटा आणायचा आहे. मग काय करावं लागेल बघा, वर सांगा. मी गेलो
इज लॉग इन. इथं आलो. मला युनेम मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, पण इकडून युजर पाठवणार नाहीये असं सेटिंग करायचंय. बाकीच्या कोडला हॅम्पर होणार नाही. काय करायला लागेल सांगा. इथे काय आपल्याला एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता येईल का? आउट स्ट्रिंग युनेम. जर मी इथं आउट घेतली स्ट्रिंग, इथं आपण काय केला, रिटर्न आला आपला. मग आपण काय केलं इथं, सॉरी युनेम घेतला इथं. काय हा घ्यायच्या ऐवजी मी हा आउट वाला व्हेरिएबल आहे युनेम टेम्प. युनेम टेम्प and if is a true, आपण काय करणार इथं, uname equal to uname temp. otherwise uname equal to null term. समजतोय काय केलं आपण. हा आउट वाला पॅरामीटर काय घेतला, आउटचं बेनिफिट काय कोण सांगेल. वी लर्न दॅट टाइप्स ऑफ पॅरामीटर्स. आउट काय करतो, आतून बाहेर डेटा पाठवतो, बाहेरून आत डेटा घेत नाही. समजतोय. म्हणजे हा काय करेल, बाहेरून जर मी पाठवायचा प्रयत्न केला तर घेणार नाही, पण आतून मात्र बाहेर डेटा पाठवेल. आता हा डेटा मे बी नल असेल किंवा ज्याने लॉग इन सक्सेसफुल केलेला आहे त्याचा युजर नेम असेल. मग मी काय करणार, ही मेथड जिथे वापरलेली आहे त्या मेथडवर जाऊन तिथं एक आपला जो व्हेरिएबल कोणता आहे युनेम वाला, हा मी तिथं पास करेल. सो आउट युनेम. समजलं. आता याच्यामध्ये मे बी नल येईल किंवा ऑब्जेक्टिव्ह. मग इथं आपण रिझल्ट चेक केला, ट्रू आहे. इथं आलो, इथं आपण खाली लॉग इन सक्सेसफुल म्हटलं, सगळं काम केलं. ओके. मग आता मला काय करायचंय, 4 ला अकाउंट डिलीट करायचंय. ओके. सो मी काय करणार पहिल्यांदा इथं, if what uname is not equal to null. म्हणजे काय, लॉग इन त्यांनी केलेला ऑलरेडी. तर मग मी काय करणार, कंट्रोल एक्स कंट्रोल बी. आता इथून बाहेरून युनेम आत पाठवेन मी, ओनली वन वे. मगाशी आतून बाहेर घेतला, वन साइड वन डायरेक्शन. आता मी वन डायरेक्शन काय करणार, बाहेरून आतमध्येच पाठवणार. युजरला तो मॉडिफाय करताना आला पाहिजे, तो फक्त रीड करता आला पाहिजे, यूज करता आला पाहिजे. मग कुठला वापरणार कॅटेगरी आपण, इन. आउटची अपोजिट कॅटेगरी. रेफरन्स इन आउट दोन्ही पण देईल तुम्हाला. इन वाला आउट टू आउटसाइड टू इनसाइड देईल, आउट वाला इनसाइड टू आउटसाइड रेकॉर्ड तुम्हाला ट्रान्सफर करायला फॅसिलिटी देतो. आता मुद्दाम पर्पजफुली का वापरतो आपण असं, बाय मिस्टेक तुमच्याकडून डेटा चुकीचा जाऊ नये आतमध्ये किंवा आतून बाहेर जाऊ नये यासाठी. दिस इज अ वन टाइप ऑफ प्रिकॉशन. समजतोय. जरी चुकून तुमच्याकडे डेटा चालला, इमिजिएट कंपायलर तिथं तुम्हाला ब्लॉक करेल, अलाउ नाही करणार. समजतोय. सो व्हॉट वी डू हियर, वी विल पास इन टाइप स्ट्रिंग युनेम. ओके. मग गेलो आपण कुठं, ह्या मेथडकडे. इथे काय म्हणलं आपण, इन टाइप स्ट्रिंग युएन किंवा युनेम कसंही चालेल आपल्याला. आता इथं इफ युएन इज, आता आपण माघारी जाऊया. आपण इथं ऑलरेडी चेक केलेलं आहे की युएन नल नाहीये. मग परत मला चेक करायची गरज आहे का इथं, गरज नाहीये, कारण ऑलरेडी मी चेक करून आत आलेलो आहे. बरोबर आहे. सो मी जर इथे जम्प मारला, परत मला इफ कंडिशननी नल चेक करायची गरज नाही. आता मग मी युजर नेम परत घेईन का, युजर कडून लागेल का, नाही लागणार. मग मी काय करेन, याला कॅन्सल करून टाकेन. समजतोय. मग फक्त युजर कडून काय घेईन मी, एंटर
पासवर्ड. समजतोय? आता युजर नेम परत मला एंटर करून घ्यायची गरज आहे का? कारण त्यांना ऑलरेडी युजर नेम दिलेला आहे. पासवर्ड मी स्टोअर नाही करून ठेवणार कारण सिक्युरिटी पर्पज. युजर नेम तुम्ही कंटिन्यू स्टोअर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. कुकीज टाका, कुठं पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. पण पासवर्ड जनरली स्टोअर केला कोडमध्ये तर हॅक होण्याची शक्यता वाढते. डेटाबेस कडे स्टोअर केला, डेटाबेसची स्वतःची एक फायरवॉल असते, सिक्युरिटी असते. ती सिक्युरिटी हॅकर जनरली ब्रेक नाही करू शकत कुठल्याच डेटाबेसची. त्यामुळं फायरवॉल डेटाबेस म्हणजे काय? थोडक्यात तुमचा किल्ला आहे. त्याच्या आतमध्ये सिक्युअर आहे, तर बाहेर गेल्यावर गॅरंटी नाहीये. समजतोय? सो आता फक्त आपण युजरकडून पासवर्ड घेतला, तो पासवर्ड काय केला? पासमध्ये स्टोअर केला. आता मला इथे युनियन पास करायचा आहे. ह्याच्याऐवजी मी काय पास करेन? कोणतं व्हेरिएबल? ओनली युएन. दॅट्स इट. हा काय म्हणतोय? रेफ, आउट, इन टाइप पॅरामीटर आपण लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये वापरू शकत नाही. मग काय करावं लागेल? परत मला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. त्या व्हेरिएबल मध्ये नाही लागणार, आता मला इथं युएन स्टोअर करून घ्यावं लागेल. या की सर? किती झालं असं सिलेबस? यांचा शिशा कम्प्लीट झालाय. आता यांना एसक्यूएल पण झाले वाटतं का नाही? चालू आहे. बॅच कोणती आहे? जून जुलै. तुम्ही एवढं करत नाही एसक्यूएलचा क्लास? आज होता का क्लासला एसक्यूएल? काल तू रोज करतो? मी पण तू होतेस रोज. तू आज होता? ऑक्टोबरचा रिव्हिजनला बसला म्हणजे बसतो मला तसंच. क्रूड ऑपरेशन डिपार्टमेंट. तुझी बॅच कोणती? तू होता एसक्यूएल? खरंच ना? अटेंडन्स मागतो. खरं 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 तू रे का किती दिवस केला क्लास एसक्यूएलचा? 2 दिवसात? आज नाही केला. बाकी रेग्युलर होतं? शिशाब झालंय ना तुमचं? यूआय सीएसएस थोडंसं बाकी आहे ना? ठीक आहे, ते काही एक हप्ता चांगला सरळ देतो मी, म्हणजे एक एक सब्जेक्ट संपून जाईल, बाकी काही नाही. एसक्यूएल मध्येच मुद्दाम स्टॉप नाही केला की पूर्ण सब्जेक्टच काय होईल तुमचं तो एक 4 दिवसात कम्प्लीट होऊन जाईल. तुमचा शिशाब झालाय त्यांचा आता? शिशाब झालाय. एक प्रोजेक्ट त्यांना करायला सांगितलं त्यांच्या टॉपिकवर आणि त्यांनी क्रूड ऑपरेशन करून दाखवलं म्हणजे तर एक्झाम्पल. मला काय म्हणायचं की मी तुमच्या एकदा मॉक असं मॉक मध्ये खवळत नाही, जरी सकाळी म्हणलो असेल मजाक मध्ये म्हणलं असं कधी कधी थोडंफार काय राहतं ना की पोरं जर समजा क्लास मात्र आल्याला थोडंफार कधी झापावं लागतं, असं काही नाही. मला फक्त सांगा मी तुमचा मॉक कधी करा. एकदम मला फक्त बघायचं तुमचे इम्प्रुव्हमेंट किती आहे. तर आता आपण प्लेसमेंट चालू करायचं. कॉल चालू करू शकतो ना आता आपण? एस डॉट झाला खरं. देते नाही फील होते काय झालं. बरोबर. मी काय म्हणतोय हे बघा, आता मी काय करणार, डॉटनेटच्या कंपनीला अप्लाय करा. कंपनी जरी म्हणजे एमबीसी पाहिजे, एएससी पाहिजे, थोडंफार बेसिक बेसिक युट्यूबवरून वाचा. सर तुम्हाला डिटेल मध्ये शिकवते, थोडं थोडं वाचून घ्या. जसं की एएसपी काय आहे, बेसिक बेसिक वाचा थोडंसं युट्यूबवरून. हा नंतर काय करा, सर तुम्हाला डिटेल शिकवते, फक्त मला इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करा. त्यानं काय होईल ना की 2-4 इंटरव्ह्यूज तुम्ही फेल होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. मला तुमचा कॉन्फिडन्स काय होईल होईल, तुम्हाला कळेल. आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही एसपी जरी असेल, तुम्ही पण डायरेक्ट कधी एसपी नाही विचारा. पहिल्या राऊंड मध्ये काय करेल, ऍक्टिव्ह विचारेल, परत नंतर काय विचारेल, शिशाप विचारेल. जसं तुमचं हेच राऊंड जर निघत असेल, तुम्हाला हे तर कळणार की तुमचं शिशाप मध्ये काय चुकतंय, ऍक्टिव्ह मध्ये काय चुकतंय, हे पण कळणार ना. त्याच्यामुळे आपण काय करूया, हा संडे जाऊन नेक्स्ट संडे तुमचे प्रॉपर मॉक होतो सगळ्या शिशाप एसक्यूएल एचटीएमएल सीएसएस वाटतं त्यांना क्वेश्चन बँक देऊन टाकायचं प्रॉपर चॅप्टर वाईज. आपले क्वेश्चन बँक आहेत ना, ते असं हे त्यांना हे करतात. वेबसाईटला टाकून देऊ ना आपण. आपलं दिलेले शीट आहेत ना, डे वाईज ते क्रिएट केलेत मी. हां आता हे मल्टी थ्रेडिंग 5 थिअरी असतात क्वेश्चन्स आणि एकाच फाईलवर अपडेट करून एकच फाईल असं त्यात आहे ना एक पेज ऍड केलंय त्याच फाईल करतात असं. हा करतात. तिथे साईडला ना डेट वाईज केले ऍड मी. बरोबर, हे जून जुलैचं आहे, हे ऑक्टोबर मी एकाच फाईल मध्ये करतो, हे भेटलं ना. हा म्हणजे वेगवेगळे डेट वाईज आणि टॉपिक वाईज आहेत ना, त्याच फाईलमध्ये वेगवेगळे पेजेस ऍड होतात वेगवेगळे. बरोबर. आणि एप्रिलसाठी
अशी ते तुम्हाला भेटलं हे लिंक असेल ना तुमच्याकडे. लिंक आहे आणि तिकडूनच कन्वर्ट हा संडे जाऊन नेक्स्ट संडेला मी तुमचा मॉक घेतो तुमचा आपला अभ्यास नेक्स्ट संडेला 5 तारीख येते काय? हा पास आहे. हो सॅटर्डे लिंक तुमची हा सॅटर्डे जाऊन नेक्स्ट सॅटर्डे फ्रायडे किंवा सॅटर्डेचा अभ्यास करा. आणि तुम्ही आता जेवढ्या पण डॉक्युमेंटच्या कंपन्या पडतील ना त्याला अप्लाय करा. जे नाही झालं त्यावरती अप्लाय करा. काय होईल ना सगळ्याच कंपन्या असं नाही त्यांनी डिसिशन चांगल्यावर तरी घेतो. हॅलो असे हे जून ना का जुलै जुलैचे आणि जूनचे डॉक्युमेंटचे पोरं पण आपण बसू शकतो कॅम्पसला. तर बाकीच्यांना पण सांग की डॉक्युमेंटच्या पण कंपन्यांना थोडंसं ट्राय करा. हा त्यांना ह्या महिन्यात जानेवारी मध्ये 3-4 तरी कॉल लावून दे पाहिजे 3-4 आणि हा त्याला पण वरी 4 वाजता पाठवतो मी. त्याला बोल व्यवस्थित. हा आणि असं काही कळत वगैरे नाही मी मला क्लासमध्ये काल सकाळी दुपार सकाळी जरा पोरं जास्तच करू लागले मग कधी झापावं लागतं असं नाही. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त अभ्यास वगैरे हा? ठीक आहे. पण तुम्ही काय करा क्लास झाले की 4 वाजता आपली काही कॅबिन आहे ती काय बाहेरच नाही का ती जाऊन बसा 8:30 4 वाजता. त्यातून बोला आपण जानेवारी 1 पासून कॉल चालू. हो ठीक आहे. म्हणजे एसक्यूएल खूप व्यवस्थित घेतलं सर मी तुमच्या तेवढं पोर्शन कमी होऊन जाईल. बरोबर चालेल ना. ठीक. आणि जेएस ला पण मेनला कंबाईन करतो. बरोबर हो सीएस झालं ना की थोडं प्रॅक्टिस करा. त्याचे 3-4 टॉपिक झाले जावाचे म्हणजे त्यांचा परत आपण जेएस चालू करणार आहे ना. परत मी तुम्हाला त्याच्यात काय करतो मार्च करून रेग्युलर 15 दिवस घेऊन जावा स्किप करून पण क्लोज करू. तोपर्यंत त्याला आम्हाला थोडं फक्त शिकवा. सर तुम्ही काय करा 4 वाजता अक्षर समोर भेटा. हो चालेल ना. ते प्रॅक्टिकल करते का सर? करताय हो त्याच्या मागच लागायचं नाही काय होतं ना कसं तुम्हाला त्रास वगैरे द्यायचा असं नाही. आता जर नाही केलं ना हे 5-6 महिने जातील नंतर नाही जॉब लागला नाही इंटरव्ह्यू निगेटिव्ह होतं डिप्रेशन होतं. थोडा आता त्रास झाला तर होऊ दे नंतर तुम्ही चांगलं करा. हा 4 लाख अक्षर जाऊन भेटा. जानेवारी 1 वीक पासून आपण काय केलं तुमचं प्लेसमेंटचं कॉल चालू करू. हा लसच झाले बरं एकच ऑप्शन होता अजून एक असता अर्जंट शिवस खाल्ला असता काही ऑनलाईन गँग दाखवा किती ओके सर का मॉक लावले पुढच्या नेक्स्ट सॅटर्डे हा सॅटर्डे सोडून फ्रायडे किंवा फ्रायडे शक्यतो कमी आहे सॅटर्डे पकडून चला. इकडे काय करा तुमच्यापैकी 1-2 जण जाऊन आहे ना पुढच्या हा वीक जाऊन पुढच्या वीक मध्ये थर्सडेला आठवण करून द्या सांग मॉक आहे का नाही त्याशिवाय होणार नाही उगी एवढं प्रिपरेशन करायचं मॉक कॅन्सल झाले की मुळात होत आहे. सो आपण फक्त चेंज काय केला युजरनं लॉग इन केल्यावर त्याचा युजर आयडी एका व्हेरिएबलला टाकून घेतला सक्सेसफुल असेल तर आणि तोच युजर आयडी फक्त यूज केला इथं त्याला सांगितलं आता पासवर्ड एंटर कर नो नीड टू एंटर युजर नेम अगेन कारण तुम्ही ऑलरेडी लॉग इन केला जीमेलला आणि जीमेलचं अकाउंट डिलीट करायचं आहे परत जीमेल आयडी यूज टाकायची गरज काय एंटर युअर पासवर्ड ओनली टू व्हेरीफाय ऑर कन्फर्म दॅट डिलीटिंग पर्सन इज अ युअर सेल्फ ऑर अनदर पर्सन ओके मग हा जर मॅच झाला तर तो डिलीटचं ऑपरेशन कन्फर्म करेल. सो आता चेक करू आपण डायरेक्टली मी जर 4 नंबरला आलो आणि डिलीट करायचा प्रयत्न केला तो डिलीट करेल का नाही. फर्स्ट नो invalid expression string in sorry not a string unit again जर null असेल अशा केस मध्ये else console dot write line control z please log in first then try to delete your अकाउंट असं मेसेज दिला आपण एल्सला का बरं कारण त्याने लॉग इनच केलेलं नाहीये डायरेक्ट 4 नंबरला व्हिजिट केली यू नेम का असणार आहे नल असणार आहे
कारण आपलं यू नेम काय आहे, हा नल और एम्प्टी. इज इक्वल टू एम्प्टी आयदर ऑर. कारण लॉग इन फेल झाला तर नल येऊन जाईल, डायरेक्ट विजिट केला तर एम्प्टी येऊन जाईल त्यात. ओके, देन एक्झिक्यूट. फॉर एक्झाम्पल मी काय केला, डायरेक्टच लॉग डिलीटला विजिट केली. हे बघा, तो डायरेक्ट इथं आला तरी सुद्धा आतमध्ये युनेम आपला काय एम्प्टी आहे. हो हो, माझ्याकडून चूक काय झाली, गो टू रेफरन्स, मी इथं ऑर टाकलाय ना, त्यामुळे कंडिशन ट्रू झाली. इथे काय पाहिजे, एंड पाहिजे. नाही, इथं ऑरच पाहिजे, नॉट इक्वल टू. एंडच पाहिजे. इथं एंड म्हटलं की दोन्ही पण ट्रू व्हावं लागतील. तो नल आहे किंवा एम्प्टी आहे, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असली त्याची फॉल्स होऊन जाईल. एंडच बरोबर म्हटलं, इथं पण ब्रेक पॉईंट पुट अप करतो. हो ना, इथं आलो आपण. आता आपल्याला ह्याचा रिझल्ट कन्फर्म माहित नाही की हा ट्रू किंवा फॉल्स येतोय. आता काय झालं, फॉल्स. एंडवर घेतलं की मला कळालं की रिझल्ट फॉल्स यायला लागला. इथं घेतल्यावर कळालं की फॉल्स आहे, इथे घेतल्यावर ट्रू. नल असल्यामुळं ट्रू देतो. सो फॉल्स असल्यामुळं तो इथे येईल आणि आपल्याला कंटिन्यू सांगेल, प्लीज लॉग इन फर्स्ट देन ट्राय टू डिलीट युअर अकाउंट. अनचेक केला, इथं एंटर 1 केला. युजर नेम, आपल्याकडे काय काय युजर नेम आहे, याला मी एक्झिक्यूट करतो. ॲडमिन एक असं द्या, ॲडमिन आणि @123. ॲडमिन @123. लॉग इन सक्सेसफुल झाला, वेलकम आला. नाव डिलीट अकाउंट. आता तो आतमध्ये आला. आत आल्यावर ऑलरेडी युएन मध्ये आपल्या काय आहे, ॲडमिन आहे. युनेम मध्ये आपण ते ॲडमिन कॉपी करून घेतलं आणि मग इथे खाली इथून पुढे प्रोसेस स्टार्ट केली. सेम प्रोसेस, एंटर पासवर्ड. आता तो फक्त पासवर्ड मागतोय. सो ॲडमिन @123 दिला. आता तो सर्च करेल, लॉग मध्ये ऑब्जेक्ट येऊन जाईल. ऑब्जेक्ट आला, अकाउंट तो रिमूव्ह करेल, सेव्ह करेल, मेसेज देऊन टाकेल, लॉग इन डिटेल डिलीटेड सक्सेसफुली. समजलं म्हणजे काय, इन शॉर्ट, इंटर चॉईस 6 कमांड्स आहे. आपला कोड तोच आहे, फक्त थोडंफार आपण मॉडिफिकेशन करतोय आणि लॉजिक वापरतोय. समजलं. मगाशी काय करत होतो, एंटर युजर नेम आणि पासवर्ड म्हणत होतो. आता आपली डिमांड चेंज झाली, रिक्वायरमेंट चेंज झाली. युजर नेम ऑलरेडी आहे, पासवर्ड फक्त आपण युजरकडनं घेतो. या वेळी समजतोय प्रॉपर वेने कसं घ्यायचा. यात काय डाऊट आहे कोणाला, डिलीटला. नाव डिलीट लॉग इन आयडी बाय ॲडमिन. आता इथं युजरला ॲडमिन लॉग इन करतोय, सॉफ्टवेअर वापरतोय, सिंगल युजर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲडमिनच सगळं काम करणार आहे, जस्ट लाईक युअर अकाउंट क्रिएशन अँड डिलिशन इन आवर इन्स्टिट्यूट. तुम्ही ॲडमिशन घेतलं, फॉर्म भरून ती भरली की तुमचं अकाउंट तुम्ही नाही क्रिएट करत. कोण क्रिएट करतं, आपलं इथला ॲडमिन और सब ॲडमिन तेच क्रिएट करतील. एखाद्या स्टुडंट ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, तर स्टुडंट अकाउंट डिलीट नाही करणार, तर इथूनच ॲडमिनच डिलीट करेल. म्हणजे काय, हे ॲडमिनच सगळं काम करणार आहे, ॲड डिलीट सगळंच. सो अशा केसमध्ये कसं करणार मला सांगा बरं. आता ह्या ॲडमिनला डिलीट करायचं असेल तर तो कसा करेल, तर पासवर्डची गरज आहे का, नाही. त्याला काय पाहिजे, फक्त युजर नेम टाकला, तो मॅच झाला, संपला. ओके, नाउ व्हॉट वी डू हिअर, गो टू टॉप.
आपल्याकडे 5 ऑलरेडी आहे, 6 पण आहे. 6 कोण आहे? एक्झिट आहे. कन्सोल डॉट राईट लाईन 6 नंबरला काय देऊ आपण? 5 नंबर 6 नंबर ते बदलू ना 6 नंबर पण एक्झिट लास्ट टू डिलीट बाय ॲडमिन. ओके, आणि याला मी 7 करतो. केसमध्ये खाली जाऊन 6 नंबरला कॉपी पेस्ट आणि 10 डिलीट 6चा 7. आता इथे काय करणार आपण? LG डॉट डिलीट लॉग इन बाय ॲडमिन. आता ॲडमिन डिलीट करतो म्हणून आपण फक्त युजर नेमच त्याकडनं घेणार आहे. सो गो टू मेथड अगेन स्ट्रिंग यू नेम. ओके, आता मला डेटाबेस मधनं आता समजा कन्सोल डॉट राईट लाईन एंटर युजर नेम टू डिलीट अकाउंट. सेव्ह. पहिला मी डेटाबेसकडे जातो आणि इथं काही लॉग इन डिटेल्स मॅन्युअली ॲड करतो. युजर नेम ॲडमिन @123 युजर @123. त्यानंतर प्रवीण @123. असे 3 अकाउंट आपण क्रिएट करून ठेवले. लॉग इन आय डी ऑटो इन्क्रीमेंट नाही आहे. नाही तो ऑटो इन्क्रीमेंट आहे तर मग का घेत नाही एडिट घेतला तर ते अपडेट व्हायला वेळ लागला. 4 5 6 झालं. ते काय काय लोड आलं मशीनवर ना, SQL इंजिन रिफ्रेश करत नाही, त्यामुळे कधी कधी तो प्रॉब्लेम होतो. नाव एंटर युजर नेम टू डिलीट अकाउंट. आता आपल्याला समजा यातला एक्झिक्यूट युजर वाला अकाउंट डिलीट करायचा आहे. सो आपला युजर नेम काय आहे? युजर. सो नेम इक्वल टू कन्सोल डॉट रीड. युजर कडनं नेम घेतला. परत सेम वे आता असाच कोड येणार सगळा, फक्त फरक काही सांगा बरं मला. मी हा सगळा कॉपी करून घेऊ. ओके, सो कॉपी केला, इथं पेस्ट केला. आता इथे चेंज काय करू सांगा बरं मला. पासवर्ड लागेल का आपल्याला? नाही लागणार. युजर नेम फक्त ज्याचा युजर नेम मॅच होईल तेवढाच फक्त ऑब्जेक्ट आपल्याला पहिल्यावर काढून देईल. तो नल नसेल तर डिलीट करून टाक. नल असेल इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड नाही आपल्याला, अनेबल टू डिलीट अकाउंट. unable to delete record. Login details deleted successfully. बाकीचं सेमच आहे. Now save and try to execute. आता इथं पण ऍडमिननं लॉग इन न करता डायरेक्ट तो डिलीट करू शकतो. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर परत काय करावं लागेल? परत सेम वे वरच्या आपण जशी प्रोसेस केलेली आहे तशीच प्रोसेस खाली करावी लागेल. 6 नंबर डिलीट बाय ॲडमिन. आता फक्त इथं युजर नेम एंटर करा होतं. सो युजर नेम इज अ युजर.
झालं डिलीटेड सक्सेसफुली. मग इथे जर तुम्ही बघितला युजर आपला रिमूव्ह झाला. नो नीड टू डिलीट बाय पासवर्ड. समजलं? आता इथं आपल्याला इन्स्टेड ऑफ डिलीटिंग दॅट लॉग इन डिटेल्स त्याचा फक्त लास्टचा कॉलम अपडेट करायचा. कोणता? इज डिलीटेड इज ऍक्टिव्ह फॉल्स करायचा. मग काय करावं लागेल? और इज ऍक्टिव्ह ट्रू और फॉल्स. देर आर टू ऑप्शन्स बाय रायटिंग ट्रिगर. सेकंड वन, जरी तो डिलीटला ऑप्शन सिलेक्ट करतोय तिथे डिलीटचं ऑपरेशन करण्याच्या ऐवजी इंटरनली मी कुठं ऑपरेशन करेन? अपडेटचं ऑपरेशन. कुठं ऑपरेशन पैकी समजतोय? सो अशा केसमध्ये याला पहिल्यांदा एक्झिट करतो. काय करूया आपण? 8 नंबरला इन्स्टेड ऑफ डिलीट असं नावाचे एक मेनू करून ठेवू. म्हणजे दोन्ही कोड तुम्हाला राहतील. आता काय होईल? मला मी जर कोड मॉडिफाय करत गेलो, ओल्ड वाला कोड तुम्हाला स्टडीला मिळणार नाही. ओके, त्यासाठी मी एक्स्ट्रा मेनू करतोय. तसा मेनू ऍक्च्युअल नसणार आहे. इन्स्टेड ऑफ डिलीट हा मेनू नसणार आहे. पण तुम्ही जर ठरवलं की बाबा डिलीटच्या ऐवजी मला डिलीट ऑपरेशन न करता इज ऍक्टिव्ह, इज डिलीटेड हा कॉलम फक्त अपडेट करायचा आहे, तर हे हा कोड रेफर करा. डायरेक्ट फिजिकली रिमूव्ह करून टाकायचा आहे, वरचा वाला कोड रेफर करा. समजतोय? नाव डिलीट बाय ऍडमिन, डिलीट बाय युजर. आणि याच्याकडे काय केलं आपण? पब्लिक void instead of delete असं एक मेथड दिली. ओके, आता ह्या मेथडचं काम काय आहे? डिलीटच्या ऐवजी तो फक्त इज ऍक्टिव्ह हा वाला कॉलम अपडेट करेल. सो आपण काय करणार? अगेन वी विल रिपीट सेम प्रोसेस. तर कुठलं करायचं? फक्त युजर नेम न करायचं का युजर नेम पासवर्ड न करायचं? समजा आपण युजर नेम हा ट्राय केला. ओके, आपण इथपर्यंत येणार. अपडेटचं लॉजिक काय होतं आपलं? अपडेटला काय आठवत? डेटाबेस मधनं पहिला आपण ऑब्जेक्ट काढून घेतला आणि नवीन कंटेंट त्याच्या जागी युजर कडून घेऊन ठेवले आणि परत ओनली सेव्ह चेंजेस करून टाकले. जर पाहिजे असेल तर आपण पहिल्यांदा काय करूया? अपडेटचा कोड एकदा बघूया. सी ओल्ड युजर नेम पासवर्ड, पहिला त्या ओल्ड युजर नेम पासवर्ड युजर कडनं टाईप करून घेतला आणि त्याच्यानं ऑब्जेक्ट सर्च केला यू नेम पासवर्डने. तो ऑब्जेक्ट मिळाला, नॉट नल आहे. तर मग काय केलं आपण? एंटर न्यू युजर नेम पासवर्ड म्हणलं युजरला आणि मग काय केले? जो ऑब्जेक्ट सापडलेला आहे त्याच्यातला युजर नेम पासवर्ड आपण चेंज केला आणि मग सिम्पली सेव्ह चेंजेस केला. सेव्ह चेंजेस झाला याचा अर्थ अपडेट झाला. समजलं? आता ह्या केसमध्ये काय झालेलं? युजर नवीन युजर नेम पासवर्ड प्रोव्हाइड करतोय. आपल्याला नवीन युजर नेम पासवर्ड किंवा बाकीचा डेटा पाहिजे का? नाही. आपल्याला काय करायचंय? एक लास्टचा कॉलम आपल्याला हार्ड कोडिंगमध्ये अपडेट करायचा आहे. जो बिट आहे 0 और 1 बाय डिफॉल्ट 0 आहे तो, बरोबर आहे? 0 मीन्स फॉल्स, 1 मीन्स ट्रू. आपण तिथे सेट काय करणार? ट्रू सेट करणार और फॉल्स सेट करणार. समजलं? तेवढा एकच कॉलम मॉडिफाय करणार आपण. या केसला दुसरा कॉलम मॉडिफाय करणार नाही, युजर नेम बदलणार नाही, पासवर्ड बदलणार नाही, पण फक्त इज ऍक्टिव्ह फॉल्स करून टाकणार. समजलं? सो बाय डिफॉल्ट मी काय मॉडेल तो कोणाचा आहे? एडिट मॉडेल नाव एकच मिनिट. इज ऍक्टिव्ह मी याला 1 करतो, 1 करतो. 1 मीन्स ट्रू. हे दोन्ही अकाउंट्स ट्रू आहेत. आणि मी जर आता एक्झिक्यूट केला की तर 1 मिळतो.
सो मॉडेल तुम्हाला तो मॉडेल डॉट लॉगिन मॉडेल हा काय आहे, आपण जे इथं आलो फोल्डर ह्या इथं आल्यानंतर माझ्याकडे हा लॉगिन जो क्लास आहे, हा क्लास बाय डिफॉल्ट चुकून काय झालं माझ्याकडं, ह्या क्लासचं नाव आणि आपल्या मॉडेल मधल्या पण क्लासचं नाव सेम झालं होतं. जर बघितला इथं हा लॉगिन क्लास आणि हा लॉगिन इथला सॉरी इथला फोल्डर, नंतर मी फोल्डर रिनेम केलंय पण कंपायलरला तो कधी कधी कन्फ्युजन करतोय. म्हणून काय केलं, मला हा क्लास ऍक्सेस करायचा आहे, कोणता, लॉगिन. या लॉगिनचं नेमस्पेस काय आहे, आपला प्रोजेक्टचं नाव डॉट मॉडेल फोल्डर नेम, हे झालं नेमस्पेस. हे नेमस्पेस मला इथं वापरायचं. हा मॉडेल कुठं आहे, See. म्हणून डिटेलमध्ये नेमस्पेस लिहायची गरज पडत नाही. ऍक्च्युली हा लिहिताना स्टुडंट एनजीटी डेमो डॉट मॉडेल डॉट असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. पण तुम्ही शॉर्टमध्ये लिहिला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, कारण वर इथं मॉडेल तुमचा ऍड आहे, म्हणून तो इथं एरर देत नाही मॉडेलला. समजलं ना? गेला आपला कोड इन्स्टेड ऑफ डिलीट. मग आपण काय केलं, इथं स्ट्रिंग यू नेम स्ट्रिंग पासवर्ड दोन्ही व्हेरिएबल घेतले. त्यानंतर where log इक्वल टू dbo डॉट टेबल्स सॉरी लॉगिन्स डॉट फर्स्ट और डिफॉल्ट घेतला. इथे कंडिशन काय दिली, एक्स एरो एक्स डॉट युजर नेम इज इक्वल टू यू नेम and x dot password equal to pass. इथं आपण काय केलं, console dot write line enter user name and password to delete your account मेसेज दिला. मग त्याने काय केला, यू नेम इक्वल टू console dot read लाईन करून घेतली. ओके, सेम त्याप्रमाणे pass इक्वल टू console dot read लाईन करून घेतली. आणि मग त्याच्या वाईज आपण डेटाबेस मधून ऑब्जेक्ट सर्च केला. इथपर्यंत काय कोणा प्रॉब्लेम नाही आहे, प्रशांत समजतं इथपर्यंत? सो आपण सर्च केला, ऑब्जेक्ट काढला एलओजी मध्ये. आता ह्या व्हेरिएबलचं नाव प्रत्येक वेळेस बदलतील, कधी एलजी येईल, कधी एलओजी येईल, कधी लॉगिन ऑब्जेक्ट येईल, काही नाव होऊ शकतं. सो इफ एलओजी इज नॉट इक्वल टू नल, जर नल असेल तर एल सेक्शन एक्झिक्यूट होईल. console dot write line record not found. जर ऑब्जेक्ट सापडला, आता आपण युजर नेम पासवर्डला हात नाही लावणार, आपण काय करणार, फक्त शेवटची फील्ड मॉडिफाय करणार, 1 to 0 करणार. 0 मीन्स फॉल्स, 1 मीन्स ट्रू. आपण काय केलं, लॉग डॉट याच्यातली इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी आहे, हे इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी बघा काय आहे, कुठल्या टाईपचे, बुलियन, ती ऑटोमॅटिक आलेली आहे, आपण नाही सेट केलेली. कुठून आली, एंटिटी फ्रेमवर्कचा आपण ईडीएमएक्स क्रिएट केला त्यावेळेस त्याने ऑटोमॅटिक मला एक क्लास प्रोव्हाइड केला, कोणता, लॉगिन. हे बघा 1 2 3 4 हे 4 क्लासेस मला दिलेत त्यांनी. त्यातला हा लॉगिन वाला ज्यात त्याने मला इज ऍक्टिव्ह बुलियन दिलाय. सो ही प्रॉपर्टी मी सेट काय करणार आहे, instead of true I will store here false. समजलं? And then
हॅलो स्वप्नील आवाज येतोय का? हो येतोय ना. अरे सर कुठे गायब झाले? अरे हे घे तिकडे गेलं सर. फोन कर. ठीक आहे ओके. फोन हो करतो.